तंत्रज्ञान भाग 2 महत्त्वाची शास्त्रीय कारणे हीच तुमच्या परीक्षेला येते. शास्त्रीय कारणे लिहिताना नेहमी 2 ते 3 मुद्द्यात उत्तर लिहावे. स्पष्ट, संक्षिप्त आणि वैज्ञानिक असावा. त्याला काहीतरी वैज्ञानिक आधार असावा आणि मुद्द्याचे स्पष्ट विश्लेषण असावे. तो संक्षिप्त असावा पण काय वैज्ञानिक तर आधारभूत असावा. काहीतरी उगीच थॉफेलॉजी नसावी. ठीक आहे. अनुवंशिकता व उत्क्रांती या प्रकरणावर मानवी अपत्याचे लिंग हे वडिलांवर अवलंबून असते. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये तुम्हाला पॉईंट पहिला मुद्दा लिहायचा, म्हणजे ते कशी अवलंबून असते ते लिहायचं. दुसऱ्या मुद्द्यात सुद्धा त्याचे काय म्हणतात ते एक सगळ्या प्रक्रिया लिहायच्या. ठीक आहे. असे 2-3 मुद्दा तुम्ही ते लिहायचं. ते कसे म्हणजे ते कसं अवलंबून असतं ते थोडक्यात तुम्हाला सांगायचे आहे. काही प्राणी काही काळाने पृथ्वीवर नामशेष झाले. आता पूर्वीचा काळ, पहिल्या मुद्द्यात तुम्हाला पूर्वीचा काळ त्याचा थोडक्यात इतिहास, दुसऱ्या मुद्द्यात परिणाम त्या नामशेष होण्याची कारणं आणि तिसऱ्या मुद्द्यात त्याचे परिणाम, कारण आणि परिणाम हे दोघं लिहून शेवटी समारोप लिहायचा की यामुळे काही प्राणी काही काळाने पृथ्वीवरून नामशेष झाली. ठीक आहे. पॅरिपेटस हा दुवा मानला जातो. तर त्यात पॅरिपेटस म्हणजे नेमकं काय याबद्दल तुम्हाला पहिल्या मुद्द्यात लिहायचं आहे. दुसऱ्या मुद्द्यात तो दुवा का मानला जातो असं लिहून तुम्ही 2-3 मुद्द्यात उत्तर संपवू शकता. यामध्ये तुम्हाला कुठली चूक टाळायची आहे, मुद्द्या पॅराग्राफ पद्धतीने लिहायचं नाही आणि तुम्ही जे उत्तर लिहिणार आहेत त्याला वैज्ञानिक पुरावा किंवा वैज्ञानिक आधार असावा. सजीवांमधील जीवन प्रक्रिया ठीक आहे. सजीवांची जीवन प्रक्रिया किंवा व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकवा जाणवतो का, तर लॅक्टिक ॲसिड निर्मितीमुळे. आधी तुम्ही व्यायाम म्हणजे नेमकं काय, व्यायाम का केला जातो ते दुसऱ्या मुद्द्यात आणि त्यातनं ज्या क्रिया होतात व्यायाम करताना त्या तिथे लिहायचं आहे आणि कुठल्या ॲसिड निर्मितीमुळे आपल्याला थकवा जाणवतो ते तिसऱ्या मुद्द्यात लिहायचं आहे. असे तुम्ही 3 मुद्द्यात, पहिला व्यायाम म्हणजे काय, नंतर दुसऱ्या मुद्दा व्यायाम का करणे गरजेचं आणि त्याची जी व्यायाम करताना ज्या होणाऱ्या प्रक्रिया आहेत त्या दरम्यान त्या लिहायच्या आहेत. असे तुम्हाला 3 मुद्द्यात उत्तर संपवायचं आहे. कोश विभाजन हा सजीवांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक आहे. तुम्हाला आधी कोश विभाजन म्हणजे काय, दुसऱ्या वेळेस तो का आवश्यक आहे ते लिहायचं आहे आणि तिसऱ्यामध्ये त्याचा समारोप किंवा 2 मुद्दे लिहिले तरी मार्क्स मिळतात. क्रेब्स चक्राला ट्रायब्रोकोलिक ॲसिड चक्र असे म्हणतात. तर क्रेब्स चक्र म्हणजे काय, त्या चक्राची आकृती जर काढली तर ठीक आणि नंतर तिसऱ्या मुद्द्यात त्याला का म्हटलं जाते ट्रायब्रोकोलिक ॲसिड चक्र ते तुम्हाला थोडक्यात लिहायचे आहे. म्हणजे हे जे मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगते ते अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला महत्त्वाचे दीर्घोत्तरी प्रश्न दिलेले आहेत. ठीक आहे. तर खूप व्यायाम केल्यानंतर आपल्याला जे थकल्यासारखं होते ना त्याचं मी उत्तर सांगितलं की आता तुम्ही ते व्यायाम का केला जातो ते लिहायचं. व्यायाम म्हणजे काय, म्हणजे जेव्हा आपण जास्त व्यायाम करतो ना तेव्हा आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासते. स्नायू व मांसपेशी विना ऑक्सिजन करतात आणि ऑक्सिजन क्रिएट लॅक्टिक आपलं ॲसिड काय आहे ते तयार होते. त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते आणि थकल्यासारखे वाटते. हे असं तुम्ही थोडक्यात लिहायचं आहे. यामध्ये तुम्ही जर व्यायाम म्हणजे काय जरी लिहिलं नाही आणि मी सांगितलेलं लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळतील. पण व्याख्या ही मोस्ट इम्पॉर्टंट ठरते. ठीक आहे. आता इथे मी 6वा प्रकरण आहे त्याच्यावर डायरेक्ट प्रश्न दिलेला आहे की वटवाघळाचा समावेश स्तनपानामध्ये करण्यात येतो. ठीक आहे. आणि तो का तर ते तुम्हाला ते लिहायचं आहे. ठीक आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. ठीक आहे. तुम्ही यामध्ये लिहू शकता की पर्यावरणावर जे आता जो काही पर्यावरणाचा ऱ्हास होतो तो तुम्ही लिहायचा आहे आणि या पर्यावरणाच्या ऱ्हासाचे होणारे परिणाम तुम्ही तिथे लिहायचे आहेत आणि मग पर्यावरण रक्षण करणे का गरजेचे आहे ते लिहून झाल्यानंतर ती आपली एक जबाबदारी आहे अशा व्याख्याने त्याचा समारोप करायचा. असे तुम्हाला 3 मुद्दे लिहायचे आहेत. उभयचर प्राणी पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी राहू शकतात. तर उभयचर प्राण्यांबद्दल तुम्हाला माहिती असलं पाहिजे त्यानुसार तुम्ही ते लिहू शकता. ठीक आहे. अजून एक तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्ही इथे दिला नाही आहे तो म्हणजे जळू या प्राण्यांचा आयुर्वेदामध्ये उपयोग का करतात हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तो प्रश्न आला त्याचं उत्तर असं लिहायचं की जळू हा रक्तपिपासू असतो. आयुर्वेदामध्ये सापडलेले रक्त काढून टाळण्यासाठी जळवा लावण्यात येतात. हे अशुद्ध रक्त
ओढून घेतात व त्यामुळे रोग्याला आराम मिळतो. जळव्याच्या ज्या शरीरात रक्त गोठू नये यासाठी एक रसायन निर्माण होते. तेव्हा जळू रक्त शोषित असली की ते गोठले जात नाही. या रसायनाचा वापरही वैदिक कारणासाठी केला जातो. हे असं तुम्ही लिहू शकता. त्यात तुम्ही काय आहे जळू या प्राण्याविषयी थोडक्यात लिहिलं, त्याच्या वैशिष्ट्याबद्दल, त्याच्या गुणधर्माबद्दल लिहिलं आणि ते आयुर्वेदामध्ये का वापरले जातात ते लिहिलं. ठीक आहे. तुम्हाला अजून काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. ते म्हणजे मद्यसेवन कधीही वाईटच असते ते का, त्याचं शास्त्रीय कारण लिहायचं आहे तुम्ही लिहू शकता. तर तंबाखू खाणे आरोग्यास हानिकारक का आहे. तसेच डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य हे एक मोलाचा दगड ठरले आहे का. परत डिटर्जंट्समध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात ते का. आपल्या डेबिट कार्डचा पिन नंबर गुप्त ठेवावा हे शास्त्रीय कारण आहेत ना, ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तुम्ही शास्त्रीय कारण लिहिताना तुम्हाला वैज्ञानिक आधार त्या गोष्टीचा असला पाहिजे. ठीक आहे. पेपरसाठी काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स इथे मी दिलेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला मी दीर्घोत्तरी प्रश्न इथे महत्त्वाचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आता इथे ते टिप्स आणि ट्रिक्स बघा. शास्त्रीय कारण लिहिताना कारण स्पष्ट लिहिणे आवश्यक आहे. उत्तर 3 मुद्द्यात लिहिल्यास पूर्ण मार्क मिळतात. उत्तर लिहिताना कीवर्ड्स उदाहरणार्थ लॅटिक अक्षर, कोश विभाजन, सस्तन प्राणी हे तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. आकृती विचारलेली असल्यास शक्य असल्यास लहान आकृती काढा. उत्तर खूप मोठे लिहिता मुद्देसूद लिहा. जेवढं विचारलं तेवढंच लिहा, जास्त लिहिण्याचा प्रयत्न करू नका. पेपरमध्ये आधी सोपे प्रश्न सोडवा आणि शेवटी मोठे प्रश्न सोडवा. जे शास्त्रीय कारणात हा जो प्रश्न आहे तो सोडवताना तुम्हाला जो सोपा प्रश्न वाटतो तो सोडवा. ठीक आहे. आणि एकंदरीतच तुम्ही जेव्हा पेपर सोडवता तेव्हा तुम्ही सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोपे वाटणारे प्रश्न सोडवायचे आहेत. आता मी इथे तुम्हाला काय करतो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये महत्त्वाचे दीर्घोत्तरी प्रश्न देतो. त्यात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रश्न क्रमांक 2ब जो आहे तो सुद्धा तिथे मी देणार आहे. ठीक आहे. म्हणजे हा 2ब मध्येच विचारला जातो टिप्पा लिहा. दीर्घोत्तरी प्रश्न टिप्पा लिहा. हा प्रश्न 2ब मध्येच विचारला जातो टिप्पा लिहा. तर तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. नंतर गुणधर्म, वैशिष्ट्ये, परिणाम लिहा. ते सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो. ठीक आहे. अजून तुम्हाला शास्त्रीय कारणं विचारली जाऊ शकतात. ती म्हणजे मरणोत्तर देहदान आणि मरणोत्तर अवयवदान यांसारख्या संकल्पना आजकाल पुढे का आल्या आहेत. बघा याचं पण उत्तर देताना आधी मरणोत्तर देहदान आणि मरणोत्तर अवयवदान ही संकल्पना नेमकी काय आहे, त्याचे काय म्हणतात ते का आवश्यक आहे आणि ते का केले जाते, त्या संकल्पना का पुढे आल्या आहेत. आपल्या अवयवांविषयी तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आपले अवयव निकामी का होऊ शकतात ते माहिती पाहिजे. त्यांची कार्यक्षमता कशी कमी होते ते माहिती असलं पाहिजे. आणि अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता. मानवी शरीरातील काय अवयव बहुमूल्य आहेत हा सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारलेला जात आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला मी चुकी बरोबर ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ठीक आहे. आता ही महत्त्वाची शास्त्रीय कारणं आहेत. ठीक आहे. अजून काही महत्त्वाची शास्त्रीय कारणं आहेत जी मी तुम्हाला आताच सांगितली आहेत. अजून एक महत्त्वाचे शास्त्रीय कारण म्हणजे पाणी हे अत्यावश्यक पोषक द्रव्य आहे. आता तुम्ही पाण्याविषयी आपल्या शरीरामध्ये पाण्याचे स्ट्रक्चर कसे आहे ते लिहायचं आहे. पाणी का आवश्यक आहे आपल्या शरीरासाठी किंवा आपल्यासाठी. ठीक आहे. नंतर रक्तद्रव्यात पाण्याचे प्रमाण किती आहे, आणि ते पेशीच्या वजनाच्या किती टक्के आहे आणि पाण्याची आवश्यकता का असते ते आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. मग तुम्हाला इथे मार्क मिळून जातात. ठीक आहे. अजून महत्त्वाचा प्रश्न यामध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो तो म्हणजे मैदानी खेळाचे महत्त्व अतुलनीय आहे. तर तुम्ही मैदानी खेळ म्हणजे नेमकं काय, ते का खेळावे, त्यामुळे होणारे शारीरिक फायदे. ठीक आहे. त्यानंतर होणारा व्यक्तिमत्व विकास हे सगळं लिहिणं गरजेचं आहे आणि यातून तुमचं उत्तर परिपूर्ण होईल. उत्तर लिहिताना तुम्हाला आकृती काढायची आहे, त्याला वैज्ञानिक पुरावा असावा, मुद्दे स्पष्ट असावेत. ठीक आहे. कुठल्याही उत्तराला तुमचा वैज्ञानिक आधार असलाच पाहिजे. उगीच वैज्ञानिक भाषेत न लिहिता आपण उगीच थापेलॉजी केली तर तसं करू नका. तुम्ही आपल्या शब्दात लिहून वैज्ञानिक भाषेत लिहा. म्हणजे आपल्या शब्दात लिहिताना वैज्ञानिक भाषेचा आधार घ्या. विज्ञानातील जे महत्त्वाचे विषय ते अंडरलाईन करा. तुम्हाला पेपर खूप सोपा जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. पुढील व्हिडिओ आता तुमच्या इतिहास विषयाचा पेपर आहे त्याच्यावरच असणार आहे. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी महत्त्वाचे टिप्पा लिहा
नियम, सिद्धांत, व्याख्या, तत्त्वे हे जे प्रश्न आहेत ते सर्व दीर्घोत्तरी प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्ही बघा. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.